नमस्कार। आज आपण जाणून घेणार आहोत योगिनी एकादशी बद्दल। ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला योगिनी एकादशी असे म्हटले जाते। इतर सर्व एकादशींप्रमाणेच योगिनी एकादशीचेही आपले एक वेगळे महत्त्व आहे। असे म्हटले जाते की योगिनी एकादशीचे व्रत केल्यास 88,000 ब्राह्मणांना भोजन दिल्याचे पुण्यफळ या एका एकादशीमुळे आपल्याला मिळते। आजच्या या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत की योगिनी एकादशी कधी आहे, तिचे व्रत कसे केले जाते, तसेच श्रीहरी विष्णू भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी या एकादशीच्या दिवशी आपण कोणकोणते उपाय करू शकतो ते। प्रत्येक एकादशी एका विशिष्ट हेतूने केली जाते। जर आपल्याला धनप्राप्तीची इच्छा असेल तर योगिनी एकादशीचे व्रत करावे अशी मान्यता आहे की जे श्रद्धापूर्वक आणि मनोभावे योगिनी एकादशीचे व्रत करतात आणि श्रीहरी विष्णू भगवंतांचे पूजन करतात त्यांना 88,000 ब्राह्मणांना भोजन दिल्याचे पुण्यफळ प्राप्त होते। हे व्रत सर्व मनोकामनांची पूर्तता करणारे आणि मोक्ष प्रदान करणारे मानले जाते। जर आपल्याला हे व्रत करण्याची इच्छा असेल तर आपल्याला याचे नियम माहीत असणे आवश्यक आहे। हे व्रत करण्यासाठी एकादशीच्या एक दिवस अगोदर म्हणजे दशमी तिथीपासूनच याचे नियम पाळावे। यासाठी दशमीच्या दिवशीच केस धुवावेत, कारण एकादशीच्या दिवशी केस धुतले जात नाहीत। दशमीच्या दिवशी सात्विक भोजन करावे। कांदा, लसूण आणि मांसाहाराचे सेवन करू नये, मद्यपान करू नये, तसेच क्रोध करू नये, खोटे बोलू नये, अपशब्द वापरू नयेत। एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नानाच्या पाण्यात आवळ्याचा रस टाकून स्नान करावे। जर आवळ्याचा रस नसेल तर थोडेसे काळे तीळ आणि गंगेचे पाणी टाकून त्या पाण्याने स्नान करावे। स्नान करताना ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करीत राहावे। त्यानंतर श्रीहरी विष्णू भगवंतांचे पूजन करण्यासाठी तयार व्हावे। एकादशीचे व्रत करणाऱ्याच्या शरीराच्या शुद्धीबरोबरच आत्म्याचीही शुद्धी करणारे हे व्रत आहे। म्हणूनच या व्रतात शुद्धतेकडे जास्त लक्ष ठेवावे। स्नानानंतर सूर्यदेवांना तांब्याच्या भांड्याने पाणी अर्पण करावे। त्यानंतर श्रीहरी विष्णू भगवंतांचे षोडशोपचारे पूजन करावे। यासाठी आपल्या देवघराची स्वच्छता करावी। देवघरासमोरील जागा स्वच्छ करून एक चौरंग मांडावा आणि त्यावर एक पिवळे वस्त्र टाकावे। त्यावर देवी लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू भगवंतांची प्रतिमा किंवा फोटोची स्थापना करावी। गणपती बाप्पांचीही स्थापना करावी। त्यानंतर सर्वप्रथम गणपती बाप्पांचे पूजन करावे। गणपती बाप्पांना पंचामृताने स्नान घालावे। त्यानंतर शुद्ध पाण्याने स्नान घालून गंध लावावे। अक्षदा, फुले, दुर्वा अर्पण कराव्यात। त्यानंतर धूपदीप ओवाळावा। नैवेद्य म्हणून गूळ, खोबरे अर्पण करावे। त्यानंतर श्रीहरी विष्णू भगवंत आणि देवी लक्ष्मीचे पूजन करावे। सर्वप्रथम त्यांना पंचामृताने स्नान घालावे। त्यानंतर शुद्ध पाण्याने स्नान घालावे। हळद, कुंकू, गंध, अक्षता अर्पण कराव्यात। देवी लक्ष्मीला लाल फुले अर्पण करावीत आणि श्रीहरी विष्णू भगवंतांना पिवळ्या रंगाची फुले अर्पण करावीत। देवी लक्ष्मीला नैवेद्याला खीर बनवावी आणि श्रीहरी विष्णू भगवंतांना पिवळी फळे, पिवळी मिठाई यापैकी एखादा पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पण करावा। धूपदीप ओवाळावे। श्रीहरी विष्णू भगवंतांना शुद्ध तुपाचा दिवा लावावा। त्यात चिमूटभर हळद टाकावी। मनातल्या मनात भगवंतांकडे प्रार्थना करावी। आपली संकटे, अडचणी दूर होण्यासाठी भगवंतांकडे प्रार्थना करावी। तसेच धनप्राप्तीसाठीही प्रार्थना करावी। त्यानंतर श्रीहरी विष्णू भगवंतांची आरती करावी। श्रीहरी विष्णू भगवंतांना पिवळा रंग अतिप्रिय आहे, म्हणून प्रसाद म्हणून पिवळी फळे, पिवळी मिठाई अवश्य ठेवावी। शक्यतो प्रसाद म्हणून केळी घ्यावे, कारण श्रीहरी विष्णू भगवंतांना केळी अत्यंत प्रिय आहे। त्याबरोबरच श्रीहरी विष्णू भगवंतांच्या पूजनात तुळशीच्या पानांचा वापर जरूर करावा। श्रीहरी विष्णू भगवंतांना तुळशीची पाने अर्पण करावीत, परंतु एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडत नाहीत, म्हणून एक दिवस अगोदरच तुळशीची पाने तोडून ठेवावीत। त्यानंतर एकादशी व्रताची कथा ऐकावी आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा। या दिवशी
विष्णू सहस्रनामाचेही आपण पठण करू शकता. एकादशीच्या दिवशी तुळशीचे पूजन जरूर करावे. तुळशीला जल अर्पण करावे. तुळशीला प्रदक्षिणा घालाव्यात. एकादशीच्या दिवशी श्रीहरी विष्णू भगवंतांना आपण जो काही नैवेद्य अर्पण करतो त्या प्रत्येक पदार्थात तुळशीचे पान अवश्य ठेवावे, नाहीतर भगवंत तो प्रसाद स्वीकारत नाहीत. एकादशीच्या दिवशी दिवसभर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करीत राहावे. एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाचेही पूजन जरूर करावे. पिंपळाच्या झाडामध्ये सर्व प्रकारच्या देवी देवतांचा वास असतो, तसेच श्रीहरी विष्णू भगवंतांचाही वास असतो. एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला तेल मिश्रित तेल अर्पण करावे आणि पिंपळाच्या झाडाला 7 प्रदक्षिणा घालाव्यात आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करीत राहावे. परंतु पिंपळाच्या झाडाला स्पर्श करू नये. फक्त शनिवारी पिंपळाच्या झाडाला स्पर्श करावा. या उपायाने श्रीहरी विष्णू भगवंतांची देवी लक्ष्मीसह आपल्यावर कृपा होते आणि आपल्या घरात धन समृद्धीचे आगमन होते. मित्रांनो, व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा. तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.